विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः। मायया परुत ज्ञाना आसुरं भावमाश्रिताः। चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोर्जुन। आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ। जे बहुता एका अवांतर अहंकाराचा भूत संचार। झाला म्हणून विसर आत्मबोधाचा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। भगवंताची शक्ती जगताचं कारण तरुण जाण्याकरता अत्यंत कठीण अघटित घटना पटीयसी माया असं म्हणून जगत संगती करता जिचा विचार केलेला आहे। जोपर्यंत जीव त्या मायेचं उल्लंघन करून जात नाही तोपर्यंत आपल्या मूळ सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त होऊ शकत नाही। माया योगे जीव दशे आले। मायेचा परित्याग केल्याशिवाय तर जीवाला आपल्या स्वस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही। उपाय काय आहे? मामे वै प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते। जे मला शरण येतात असं नाही, जे मलाच शरण येतात। चकाराने अन्य साधनांची किंवा अन्य देवदेवतांची भगवंताने व्यावृत्ती केलेली आहे। जे मला शरण येतात माझी प्रपत्ती स्वीकारतात ते या माया नदीतून तरून जातात। आणि यावर स्पष्टीकरण करत असताना ज्ञानोबाराने फक्त देवाला शरण जाणारेच तरतात असं नाही, तर जे सद्गुरूंची शरणागती करतात ते सुद्धा माया नदीतून तरून जातात असा दुसराही पर्याय किंवा साधन आपल्यासमोर ठेवलेला आहे। तो शब्द वापरत असताना जसा भगवंताचा शब्द आहे हेथ एकची लीला तरले। जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जळ। त्याकरिता ज्ञानोबाराय दुसरा एक शब्द ठेवतात की ज्या साधकीय जीवनामध्ये सद्गुरूंची शरणागती स्वीकार केलेली आहे तनु मनोजीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ। अशी ज्यांनी सद्गुरूंची सेवा पत्करलेली आहे ते सुद्धा माया नदीतून तरून जातात। ज्यांना आपल्या जीवनामध्ये सद्गुरू हे नावाडी म्हणून प्राप्त झालेले आहे। नौका जरी चांगली असेल ना तरी पण त्या नौकेला चालवणारी व्यक्ती खूप सजग असावी लागते। त्या व्यक्तीला भोवऱ्यांचं ज्ञान असावं लागतं। हवामानाचाही त्याला अंदाज कळावा लागतो। हवेचा झोक नेमका कुणीकडे आहे आणि नाव कशा प्रकारे चालवली पाहिजे याचं ज्याला कुशलतेनं ज्ञान असतं ना त्यालाच कर्णधार असं म्हणतात। नाथ महाराजांनी या सगळ्या 2-4 ओव्याचं स्पष्टीकरण भागवतामध्ये केलं आहे। आपण हा बऱ्याचदा विचार पाहतो की ज्ञानेश्वरी जर आपल्याला चांगली समजायची असेल तर आपण एकनाथी भागवताची भरपूर पारायणं केली पाहिजे। कारण ज्ञानेश्वरी हे सूत्र आहे आणि त्या सूत्राचं विस्ताराने केलेलं व्याख्यान भाष्य काय असेल तर ते श्री एकनाथी भागवतामधली भागवताची टीका आहे। म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्ञानेश्वरीतल्या एकनाथी भागवतामध्ये आपल्याला स्पष्ट होतात किंवा त्याचा उलगडा होतो। नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेन नभस्वतेरितम पुमान भवाब्धिम न तरेच आत्महा। या श्लोकावर जे नाथ महाराजांनी भाष्य केलं आहे ते भाष्य इतक्या विस्ताराने आहे की या सगळ्या ओव्यांचा उलगडा आपल्याला त्या ठिकाणी होऊन जातो। गुरु अशा प्रकारे नाव चालवतात की कोणत्याही प्रकारे भोवऱ्यामध्ये अडकू देत नाही। इथं द्वेषाच्या आवर्ती दाटत द्वेषाचे भोवरे आहे त्यामध्ये जीव सापडू शकतो पण गुरुवर आपल्याला त्या भोवऱ्यामध्ये जाऊ देत नाही। एखाद्या नदीमध्ये असणारा बेट किंवा खडक असतो त्यावरही नाव आदळू शकते। रतीची आ बेटा आदळती कामाची आ लाटा। श्री गुरु त्यापासूनही त्या साधकाला बाजूला सारतात किंवा त्याचं रक्षण करतात। कधी कधी नदीमध्ये फार मोठे मोठे मासे असतात ना, समोह विभ्रम माशी,
गिळताती धैर्याचे आमिषे. गुरुजी त्यापासूनही त्याला तारतात आणि त्याची असणारी नौका म्हणजे मानवी देह हे शरीर, पावोनी श्रेष्ठ नर शरीर, जो नुतरेचे संसार पार, तो आत्महत्यारा नर सत्य साचार उद्धवा. असं भगवान परमात्मा म्हणतात की श्रेष्ठ मानवी देह प्राप्त झाल्यानंतरही जो संसार सागरातून पलीकडे जात नाही, तर तो जीव खऱ्या अर्थाने आत्महत्याराच आहे हे सरळ जाणावं. बाकी कोणीही आपला घात करत नसतं. आपले विचार, आपले कर्म, आपली भावना हेच आपल्याला घात करणारे असतात. म्हणून साधकीय जीवनामध्ये शरणागती फार महत्त्वाची आहे. साधकाला कधीही आपल्या विद्वत्तेचा, आपल्या धनाचा, आपल्या सामर्थ्याचा अहंकार होऊ नये. ज्याला अहंकार झाला त्याच्या उद्धाराची शक्यताच नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात सद्गुरू हे नावाडी आहे आणि त्यांना आत्मनिवेदन नावाची नौका मिळाली साधकाला, की ज्याला आता ब्रह्मानुभूती प्राप्त करायची अशी ज्याने बळकट कास बांधलेली आहे, त्याने आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार स्वीकार करू नये. कारण अहंकार हे ओझं आहे. आपण जर एखादा पाषाण आपल्या पोटाला बांधला आणि आपण असं म्हटलो की मला नदीच्या पलीकडे तरुण जायचं आहे, तर तरुणच जाणार नाही, मरून जाईल. तरुण जाणार नाही. पोटी ऐसे दुर्लभ नरदेहाचे तारू, जेथ गुरु कृपे कर्ण धारू, येनेन तरीच जो संसारू, तो जाणावा आत्महत्यारू. नरदेहासारखं उत्तम तारू म्हणजे नौका मिळालेली आहे आणि या नौकेतून तारणारे गुरु हे नावाडी आहे. इतका चांगला सुयोग प्राप्त झाल्यानंतरही जो या संसार सागरातून, संसार म्हणजे काय, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं, याला संसार म्हणतो की नाही आपण. संसाराची हीच खरी व्याख्या आहे. आपण बाकीचे ज्याला संसार म्हणतो ना, हे व्यावहारिक व्याख्या आहे. व्यावहारिक व्याख्या पारमार्थिक व्याख्यानामध्ये चालत नाही. नाही तर संसार शब्द आला की कधी कधी शब्द येतो ना धन्य ते संसारी, तर तिथं संसार करणाऱ्या लोकांना वाटतं बघा तुकोबाराने आम्हाला धन्यता दिली. अरे तिथं संसारी शब्दाचा विशेषण असा अर्थ नाही, संसारी शब्दाचा अधिकरण असा अर्थ आहे. मूळ शब्द आहे संसार, त्याची सप्तमी होते संसारी आणि अर्थ होतो संसारात, म्हणजे जगात जे अंतरामध्ये धन्य दयावंत आहे ते धन्यतेला पात्र आहे असा अर्थ आहे. पण त्याला 4 वर्ष काढावं लागतात. ते सप्तमी वगैरे कळाले पाहिजे ना, विशेषण काय आहे, अधिकरण काय आहे. म्हणून तुकोबाराने ती धन्यता नाही दिली. संसार शब्दाचा अर्थ होतो पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. या संसारातून तारण्यासाठी फक्त एकच नौका आहे. 84 लाख देहामध्ये फक्त एकच शरीर आहे की जे यातून आपल्याला पलीकडे नेऊ शकतं. आणि तारणारे गुरु नौका चालवणारे नावाडी गुरु आहे. म्हणून जीवाने त्यांची शरणागती करत असताना पहिल्यांदा आपला अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. ज्ञानोबारांनी पण क्रम सांगितला आहे बरं. हा या अध्यायामध्ये अहंकाराचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आला आहे. बऱ्याच ठिकाणी अहम ममता भ्रांती विषयांत झाले, अहंकाराचा उल्लेख पुढे पण येणार आहे. आता अहंकाराचं भूतच प्रवेश करत आहे. जे स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीचे नाही. ज्ञानोबारांनी क्रम सांगितला देवाला पहिल्यांदा द्यायचं काय. आपण घरी गेल्यानंतर निळोबारांची गवळण अवश्य वाचा. माझ्या मीपणाचा करोनी फराळ. भगवान जर आपल्याकडे आले तर भगवंताला आपण फराळ दिला पाहिजे. बाकीचे पदार्थ 56 भोग देण्यापेक्षा आपल्या जवळचे दिले पाहिजे. त्यातला पहिला फराळ आहे मीपणाचा. माझ्या मीपणाचा करोनी फराळ. उरले खावयासे बैसला सकळ, ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ, यासीनपुरीची ग्रासिता माझा खेळव, आता काय देऊ नसता जवळी. कारण बाकी काही राहतच नाही ना. एकदा अहंकार गेला की बाकी सगळं संपुष्टामध्ये येतं. म्हणून पहिलं अहंकाराचं ओझं बाजूला सारावं. गुरूंना विनंती करावी, संसार सागरातून आपण मला तारा. जसं की भक्तराज अर्जुनाने देवाला म्हटलं, या युद्धामध्ये आपण सहभागी होणार नाही, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही असं म्हटले की नाही 56 कोटी यादव एकीकडे राहतील आणि एकीकडे 4 युक्तीच्या गोष्टी सांगणारा मी राहील. फार झालं तर मी 4 गोष्टीच सांगेन, बाकी मी काही सांगणार नाही. दुर्योधनाला असं वाटलं जर अर्जुनाने 56 कोटी यादव मागितले तर नाईलाज म्हणून देवाला आपल्याला आपल्या पक्षात घ्यावं लागेल. बरं घेऊन काय फायदा,
हे ना काकड्याला येणार ना पारायणाला बसणार आणि पंक्तीला तर हजर होणार. 4 युक्तीच्या गोष्टी सांगणार फक्त. पण भक्तराज अर्जुन होते ते, त्यांनी सगळ्यांचा परित्याग केला आणि देवाला सांगितलं, प्रभू या महाभारती युद्धामध्ये आपण माझ्या रथाचं सारथ्य कर्म करावं. सूचना आहे, शरीर एक प्रकारचं रथ आहे आणि या रथाचे लगाम भक्तराज अर्जुनाने देवाकडे दिले आहे. तशी शरणागती पत्करावी, देवाला सांगावं, देवा माझ्या या संपूर्ण रथाचं संचलन आपणच करावं, माझी शरणागती आहे. तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिग महोदधी गांग रिगाले जैसे. म्हणून पहिलं अहंकाराचं ओझं आहे, इतकं सूक्ष्म आहे, कळत नाही. ते आपल्याला वाटतं तिळ मात्र अहंकार आहे, पण देवाला तो मेरू पर्वत एवढा जड वाटतो ना, म्हणून टाकावा लागतो. तिळमात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. देवाला सगळं सहन होतं. एखाद्या प्रसंगाला आपले विकार सहन होतात, पण अहंकार नावाचा विकार अजिबात सहन होत नाही, कारण त्यालाच अहंकार नाही ना. देवालाच अहंकार नाही, त्यामुळे बाकीचं त्यालाही सहन होत नाही. अहंकाराचं ओझं टाकून द्यायचं. विकल्प संशयाचे जे वारे वाहतात त्यालाही चुकवायचं. गुरुभक्तीच्या प्रेमाचा पाय उतार किंवा पाण्याचा उतार आपल्या जीवनामध्ये पाहायचा आणि मग श्री गुरु आपल्याला महावाक्याचा उपदेश करून परब्रह्म स्वरूपाशी जीवाशी असणारा अखंड ऐक्य महावाक्याच्या द्वारे करून देतात. असं ऐक्य होणं हा बोधाचा तारा आहे, की जो या नौकेपासून निवृत्ती तटावर आपल्याला जोडून देतो. जय ऐक्याची अवतारा बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीच्या पहिलं तीरा झेपावले जे. मग ते मोक्षाकरता झेप घेतात आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं ना, त्या ज्ञानाच्या विषयी सुद्धा वैराग्य ठेवतात. बरं, आता ही ओवी का आली? 101 क्रमांकाची ओवी किती महत्त्वाची? उपरती म्हणजे वैराग्य. आता बोध होण्याच्या अगोदरच वैराग्य लागतं की नाही? विरक्ती वाचून काही नानाशी तगणेचे नाही. आणि ज्या अर्थी ऐक्याची अवतारा बोधाचा जोडला तारा, जो बोध प्राप्त झाला त्या बोधाच्या प्राप्तीच्या अगोदरही वैराग्य आहे. नंतरचं वैराग्य का? तर ते नंतरचं वैराग्य जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी महत्त्वाचं आहे. किंवा नंतरचं वैराग्य जे मला अहम ब्रह्मास्मित्याकारक ज्ञान झालं त्या ज्ञानालाही विसरण्याकरता आवश्यक आहे. गुरुवर्य डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचे वाक्य सांगत असतात, इतकं वैराग्य असावं की वैराग्याविषयी सुद्धा वैराग्य व्हावं, म्हणजे त्याचा अभिमान होऊ नये. कारण एखादी व्यक्ती जेव्हा युद्धाला जाते ना, तेव्हा ती अंगावर चिलखत परिधान करते. चिलखत आवश्यक आहे केव्हा? युद्धासाठी. पण युद्धातून विजय संपादन करून घरी जर आला तर त्याला युद्धाचा आनंद जर भोगायचा असेल तर त्याला ते चिलखत बाजूला काढून ठेवावं लागतं. ते चांगलं नाही. वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले, ते हे नावे कढिले तेव्हाचे करी. किंवा तैसा आत्मसाक्षात्कार होईल देखोने गोचर, ऐसा साधन हतीर हळूच ठेवी. शब्द ज्ञानोबा यांचा आहे. काय कीर्तनामध्ये फेटा आवश्यक आहे, पण कीर्तन झालं काढून ठेवला पाहिजे, नाहीतर डोक्याला ओझ आहे. तसं ब्रह्मज्ञान आवश्यक आहे. मी देह आहे ही भ्रांती घालवण्यासाठी, पण एकदा ती भ्रांती गेली की त्या ज्ञानाचा अभिमान होऊ नये. ते ज्ञान आनंद देणार आहे. थोडा बारकाईनं ऐका बरं. ते अहम ब्रह्मास्मित्याकारक ज्ञान शोकनाश करतं आणि सप्तम अवस्था जी आहे ना, चिदाभासाची आनंदावाप्ती, ते आनंदाला प्राप्त करून देते. परंतु जो आनंद जीवाच्या वृत्तीमध्ये होतो तो खरा आनंद नसतो. तो आनंद कण आहे किंवा तो वृत्त्यात्मक आनंद आहे आणि त्यालाच आनंदमय कोश असं म्हणतात. आणि तोही खरा आनंद नसल्यामुळे साधक जर त्या आनंदामध्ये सर्ममान राहिला, बऱ्याचदा अनुकूलतेमध्ये साधक रममान होतो आणि त्याला वाटतं हा परमार्थाचाच आनंद आहे. म्हणून तो आनंद कणही विरे असं म्हटलं आहे. तो आनंदाचा कण किंवा जी धन्यता आनंदावाप्ती आहे ना, ती सुद्धा सोडावी लागते. म्हणून ज्ञानाची वृत्ती आणि आनंदाची वृत्ती हा आनंदमय कोश आहे आणि त्यालाही सोडावं लागतं त्यानंतर आपलं स्वरूप. आणि ते सोडण्यासाठीच वैराग्य लागतं. ते उपरतीच्या वाविशेलत म्हणजे त्या ज्ञानाचाही अभिमान टाकण्यासाठी जे अनासक्ती लागते उपरती, तेच 2 प्रकारचे हात आहे आणि त्या हाताने तो पोहून पलीकडे जातो. सोहम भाव तो परमात्मा मीच आहे
असं त्याला संशय विपर्य ज्ञान होतं आणि या ज्ञानाचं बळ त्या बळाला तो सावरतो. मग निघाले अनकळित निवृत्ती तटी येणे उपाय मज भजले. एवढा उपाय बरं. या जया सद्गुरु तारो पुढे इथपासून जे उपायाला प्रारंभ झाला किंवा येत एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले, हे दोनच उपाय आहे. आणि या उपायाने जे माझी भजनक सेवा करतात ते हे माझी माया तरले, तेच माझ्या मायेतून तरून जातात. भगवान सद्गुरूंची शरणागती करणारे किंवा तुमची शरणागती करणारे माया नदीतून तरून जातात. मग सद्गुरूसुद्धा भरपूर आहे आणि तुमचं तो स्वरूप सर्वांना ज्ञात आहे. मग शरणागती पत्करणारे आणि तरून जाणारे भरपूर असतील. भगवान म्हणतात ही तर अडचण आहे ना, परी ऐसे भक्त विपाहिले बहुवस नाही. असे भक्त क्वचित आहे, क्वचित. म्हणून सद्बुद्धी होणंसुद्धा फार कठीण आहे बरं. नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे, जर आपलं पाप आणि पुण्य समान झालं तर आपल्याला मनुष्य देहाची प्राप्ती होते. आणखीन थोडं बारकाईनं बघा, मनुष्य देहाची आपल्याला प्राप्ती झाली की नाही? आपण म्हणजे काही शरीर नाही, शरीरात आपण आहोत. म्हणजे मनुष्य देहाची आपल्याला प्राप्ती झाली हे खरं आहे. म्हणजे आपलं पाप पुण्य समान आहे हे जरी खरं असले तरी पण आपली बुद्धी सर्वांची समान नाही. कारण पाप आणि पुण्याचं माप होण्यासाठी लागणारं समानता आहे. पण कधी कधी काय होतं, पापाचा एखादा मोठा पाषाण असतो आणि पुण्याचा चाराचुरा असतो. ते मोजलं की समान होतं हे खरं आहे, समान होतं. पण पापाचा चिरा किंवा पाषाण मोठा असल्यामुळे त्या मनुष्याच्या ठिकाणी मनुष्य देहामध्ये जरी आला जीव आला तर पाप बुद्धी अधिक होते. कारण पुण्याचा उगा चाराचुरा गोळा केलेला असतो ना, ते माप होतं समान पण बुद्धी मात्र पापाची जास्त असते. दुसरीकडे कधी कधी पुण्याचा पाषाण मोठा असतो आणि पाप लहानसा आणि एकत्र केलेला असतात. त्यामुळे त्या पुरुषाची मनुष्य देहामध्ये आली की पुण्याविषयी बुद्धी अधिक होते. म्हणून जरी मोजणी समान असेल तर बुद्धी समान नाही ना सर्वांची. म्हणून नरदेह समान आहे, काहीला लगेच कळतं तर काहीला कळतच नाही. त्याचं कारण काय आहे? ते पाप पुण्याचे समान भारत आहे. म्हणून विषमता पडण्याचं कारण तेच कारण आहे. म्हणून सर्वांना जरी मनुष्यदेह प्राप्त झाला तर देवाची शरणागती करावी अशी बुद्धी सर्वांची नाही होत. म्हणून भगवंतानी शब्द ठेवला, तैसे दुर्लभ सद्बुद्धी जी परमात्माची अवधी जैसा गंगेसी उददी निरंतर. व्यवहारामध्ये शाळेमध्ये 10वीला विद्यार्थी सगळे एकत्र राहतात. वर्ग एक आहे, शाळा एकच आहे, शिकवणारे गुरुजी पण एकच आहे. पण तरीसुद्धा सगळ्यांना गणित कळत नाही. का? कारण प्रत्येकाचं पाप आणि पुण्य विषम विषम आहे, हे त्याचं गणित आहे. म्हणून सर्वांना एका काळामध्ये कळत नाही. मग काय करावं मानवाने? आपले संस्कार वाढवले पाहिजे की जे आपल्या हातामध्ये आहे. आपले पुण्य जर आपण कमवले तर आपली सद्बुद्धी वाढत असते आणि ती मात्र दुर्लभ आहे. तैसे दुर्लभ सद्बुद्धी. म्हणून सगळेजण काही देवाकडे येत नाही. अहो देवाला पाहणारे देवाकडे येत नाही तर बाकीचे किती लांब आहे. दुर्योधन समोर नाही का देवाच्या? साक्षात समोर आहे. पण म्हणून काय दुर्योधन शरणागती करतोय का? नाही. तो मला देवा सगळं कळतं, तुम्ही मला सांगायची गरज नाही. जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती जानाम्य धर्मम नच मे निवृत्ती केनापि देवेन हृदयस्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमि. देवा मला धर्म कळतो पण माझी प्रवृत्ती होत नाही. व्यवहारात माणसं म्हणतात आम्हाला कळतं हो पण वळत नाही. म्हणतात की नाही? धर्म कळतो पण प्रवृत्ती नाही. अधर्म कळतो पण सोडावा असं वाटत नाही. कोणीतरी माझ्या अंतःकरणात प्रेरणा करतं, ते प्रेरणा करणारे मागचे कर्म असतात. त्या कर्मानुसार जीवाची प्रवृत्ती होते. विचारसागर ग्रंथामध्ये 2 अंकुर आले बघा. तत्सदृश कर्म करण्याचे वासना, की जे आपल्या हातात आहे तिथं आपला प्रयत्न बलवान आहे. आणि जे पाप पुण्याचा भोगाचा अंकुर आहे तिथं प्रारब्ध बलवान आहे. सुखदुःख टाळता येत नाही, ते भोगावंच लागतं. पण कर्म करावं का अकर्म करावं, धर्म करावा का अधर्म करावा, अशी जी वासना आहे ती सत्संगतीने मात्र दूर करता येते. संतांच्या सहवासामध्ये राहिलं तर आपल्या जीवनातलं वाईट कर्म बंद होतं आणि चांगलं कर्म वाढतं. म्हणून तिथं मानवाचा प्रयत्न सफल आहे. म्हणून कितीही प्रयत्न करावा पण सत्संगाला मात्र अजिबात टाळू नये. ऐसे भक्त विपाईले, असे भक्त विरळे आहे, क्वचित आहे. आणि भगवान म्हणतात बहुवस नाही.
ज्या देवाला सगळं सुलभ आहे तो देव जर म्हणत असेल असे भक्त फार नाही, तर आपल्यालाही म्हणावं लागेल असे भक्त फार नाही, फार थोडेच आहे. का बरं सगळेजण शरणागती करत नाही? त्याची कारणं परमात्मा पुढे 15व्या श्लोकामध्ये सांगतात. नमाम दुष्कृतिनः मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः माययापहृतज्ञानाः आसुरं भावम् आश्रिताः चतुर्विधाः भजन्ते मां जनाः सुकृतिनः अर्जुन आर्तः जिज्ञासुः अर्थारथी ज्ञानी च भरतर्षभ. अर्जुनाकरता 16व्या श्लोकामध्ये 2 प्रकारची विशेषणं वापरली, अर्जुन आणि भरतर्षभ. 2 विशेषणाचा विचार आपण पुढे करू. जर तुमची शरणागती केली, कारण देवाचं वाक्य आहे मामे वै प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते, जे मला शरणागती करतात किंवा माझी सेवा करतात ते तरुण जातात. एवढा सोपा उपाय तर सगळेजण तुमची शरणागती का करत नाही? त्याचं कारण भगवान सांगतात. 5 कारणं आहे. पहिलं कारण आहे दुष्कृतीनः, दुष्ट कर्म करणारे, म्हणजे जे पापामध्ये कायम प्रवृत्त आहे. पापी लोक नमाम प्रपद्यन्ते, ते माझी शरणागती कधीच करत नाही. पापी लोकाला तुम्ही कितीही सांगा, ज्यांचं दुष्ट कर्म करणं किंवा परपीडा करणं हे कर्म झालेलं आहे, असे पापी माणसं देवाची शरणागती कधीच करत नाही. त्यांच्यात परिवर्तन करायला गेलो आपण तर आपल्यात परिवर्तन होतं, त्यांच्यात नाही बदल होत. दुष्कृतीनः म्हणून पहिल्यांदा लोकांची कृती सुधारली पाहिजे, आणि कृतीमध्ये जर सुधारणा करायची असेल तर वृत्तीत बदल झाला पाहिजे. वृत्तीत बदल करायचा असेल तर शिक्षण बदललं पाहिजे. शिक्षणाशिवाय, आणि शिक्षण म्हणजे आध्यात्मिक शिक्षण दिलं पाहिजे. भौतिक शिक्षणाने वृत्ती बदलत नाही. फार झालं तर वृत्ती स्वार्थी होते, कारण भौतिक शिक्षणामध्ये स्पर्धा लागलेली आहे, आणि स्पर्धेमध्ये कायम असं आहे की कोणाला तरी मागं टाकायचं आणि कोणाच्या तरी पुढं जायचं. म्हणून भौतिक शिक्षणामध्ये स्पर्धा, जाहिरातीच अशा असतात भौतिक शिक्षणाच्या क्लासच्या, की तुमचा पाल्य स्पर्धेत टिकला पाहिजे. अरे पण तोपर्यंत तो शरीरात टिकला पाहिजे ना, इतक्या स्पर्धा त्याच्या पाठीमागं आहे. म्हणून भौतिक शिक्षणाने संस्कार होणार नाही. फार झालं तर स्वार्थ बळावेल, आणि तुम्हाला दिसेल पण हे. भौतिक शिक्षणामध्ये एखादा विद्यार्थी जर पुढं गेला तर दुसऱ्या विद्यार्थ्याला ते सहन होत नाही. कधी कधी आपल्यातही ती वृत्ती असते बरं, पण झाली नाही पाहिजे तशी वृत्ती. आपला गुरुबंधू जर पुढं गेला तर त्याच्या प्रगतीचा आपल्याला आनंद झाला पाहिजे. म्हणून दुष्ट कृती जर थांबवायच्या असतील तर पहिल्यांदा वृत्ती बदलली पाहिजे, आणि वृत्तीमध्ये बदल जर करायचा असेल तर त्याला शिक्षण म्हणून त्याला आध्यात्मिक श्रवण झालं पाहिजे. श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी साम्राज्य भुवने सुखी नांदे. म्हणून आपल्या मुलाच्या जर कृतीत बदल करायचा असेल तर पहिला वृत्तीत बदल केला पाहिजे, आणि वृत्तीतला बदल फक्त आहाराने आणि सत्संगतीने चांगला होतो. ज्ञानोबा म्हणतात, स्वभाव वृद्धीच्या ठाई आहारा वाचून नाही बळी हेतू. बलवान कारण काय असेल, स्वभावात बदल करायचा असेल तर आहारामध्ये बदल झाला पाहिजे. आणि आहार म्हणजे नुसतं खाणं त्याला आहार नाही म्हणत, तो फक्त रसनेंद्रियाचा आहार झाला. रूप पाहणं हे डोळ्याचा आहार आहे, म्हणून डोळ्याला आहार चांगला दिला पाहिजे. शब्द हा कानाचा आहार आहे, त्याने चांगलंच ऐकलं पाहिजे. प्रत्येक इंद्रियाचा तो विषय म्हणजे तो आहार आहे. आणि जर आहार शुद्ध असेल तर आहार शुद्धो सत्वशुद्धीही, म्हणजे अंतकरण शुद्ध होतं. शुद्ध अंतकरणाची वृत्ती बदलते, आणि वृत्ती बदलली तरच कृती बदलते. सध्याला सगळ्या सुधारणा चालू आहे. सुधारणा मानवामध्ये सुधारणा झाली पाहिजे कृतीमध्ये, पण कृतीत नका करू, पहिले वृत्तीत करा. शाळेमध्ये सुद्धा शालेय पोषण आहाराच्या नावाखाली सात्विक आहार दिला पाहिजे. भलताचा आहार दिला तर काय वृत्तीमध्ये बदल होणार आहे मुलांच्या, आणि मग त्या विध्वंसक वृत्ती तयार झाल्या तर कधीही हा विकास शाश्वत आनंद देऊ शकणार नाही. दुष्कृतीनं हा नमाम प्रपद्यन्ते, ते मज परमेश्वराला शरण येत नाही. काय कारण? मूढ आहेत म्हणजे अविवेकी आहे. आपण देवाची शरणागती करावी, अन्यांचा परित्याग करावा एवढा विवेक त्यांच्याकडे नाही. का? नराधमाः, हे नराधमा त्याचं विशेषण आहे. त्यांना विवेक का बरं होत नाही? त्याचं कारण मायया अपूर्त ज्ञानाः, ज्यांचं ज्ञान विवेकशक्ती मायेनं अपहरण केलेलं आहे. त्यांना मोह निर्माण झाला, आकर्षण निर्माण झालं,
मायायोगी जीव जसे आले, मायेनं त्यांचं ज्ञान अपहरण केल्यामुळे त्यांना विवेक नाही, म्हणजे मूढ आहे. आणि मूढ असल्यामुळे ते माझी शरणागती करत नाही. नराधमाः, सगळ्या नरामध्ये अतिशय अधम आहे, निकृष्ट आहे. मानवी देहामध्ये आल्यानंतर सुद्धा पशु पक्षीसुद्धा जे कर्म करू शकत नाही, इतके भयानक कर्म तो करतो की आपण म्हणतो की नाही, अरे तुला गाढव म्हण, गाढवाचा अपमान आहे असं म्हणतो की नाही आपण व्यवहारामध्ये. किंवा तुला पशु म्हणणं हा सुद्धा पशुचा अपमान आहे. गुरुवारी ते राऊत बाबा सांगत असतात, मानवी देहामध्ये आल्यानंतर जर भक्ती करत नसेल तर त्याच्यापेक्षा कुत्रे बरे, गाढवं बरे. कारण का, ते आपल्या जीवनातलं कमीत कमी पाप तरी संपवितात त्या देहामध्ये राहून. आणि हा या देहामध्ये आल्यानंतर करोडो जन्म मिळेल अशा प्रकारचा अनिष्ट कर्म करून ठेवतो. नरांच्यामध्ये असणारा सुद्धा हा अधम आहे, अधम. आणि तो माझी शरणागती कधीच करत नाही. पुढे सांगितलं आहे, आसुरम भाव माशेताः, जे आसुरी संपत्ती आहे की ना, त्या आसुरी संपत्तीचा त्याने आश्रय केलेला आहे. ती आसुरी संपत्ती पुढे येते बघा. दंभोदरपोभिमानष्ट क्रोधपारुषमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थसंपदमासुरीं. आसुरी संपत्ती इतकी सूक्ष्म आहे, कळत नाही बरं. त्यातली पहिली दंभ, मुळात दंभच कळत नाही. आपण केलेला परमार्थ जगासमोर प्रगट करून दाखवणं याला दंभ म्हणतात. आणि दंभ, बऱ्याचदा दंभसुद्धा आपल्याला भक्ती वाटते आहे. आता ठीक आहे, आपण भक्ती करतो, कीर्तन करतो, मग आपण कीर्तन करतो आहे हे देवाला कळतं ना, किंवा आपण भजन करतो आहे हे देवाला कळतं की नाही. पण तरी माणसं का नाही, थोडी शूटिंग काढा म्हणजे का, स्टेटसलाच ठेवायचं आहे. अरे म्हणजे अर्थ तुम्हाला तुमचं भजन कीर्तन लोकाला दाखवं असं वाटतं, याचा अर्थ दंभ झाला की नाही. म्हणजे जिथं आपलं दान पुण्य झाकलं पाहिजे, परोपकार प्रगट न केला पाहिजे, तिथं स्पर्धा कशासाठी आहे की बुवा मी कीर्तन करतो आहे, मी भजन करतो आहे, हे दाखवणंच आहे की नाही. धर्मध्वजित्व याला दंभ म्हणतात. आणि आपला जो धर्म आपण प्रगट केला, तो प्रगट केलेला धर्म म्हणजे दंभ होऊन जात असतो. कळतो का आपल्याला. बऱ्याचदा आपल्याला वाटतं नाही प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. अरे प्रचार प्रसार हे नाव असतं, आपल्याला वाटतं आपली प्रसिद्धी झाली पाहिजे. हा दंभ कळत नाही. आणि दंभ आसुरी संपत्ती आहे. दर्प म्हणजे गर्व, संपत्तीच्या निमित्ताने उन्मत्त होणं दर्प आहे. पुन्हा अभिमान, माहितीच आहे आपल्याला. क्रोध, इतरांच्या विषयी द्वेष, हा क्रोध आसुरी संपत्ती आहे. त्यानंतर पारुष्यम, व्यवहारातला कठोर किंवा कठीणपणा, हे पारुष्यम आहे. आणि 6 प्रकारची आसुरी संपत्ती. ज्याच्याकडे आसुरी संपत्ती असते त्याला देव मिळत नाही. आसुरम भावमाश्रिताः न मां प्रपद्यन्ते, ते माझी शरणागतीच करू शकत नाही. कळत नाही बघा, दंभ कळत नाही. 16वा अध्याय वाचा, लक्षात येईल. किंवा अमानित्व पद वाचा, अदंबित्व पद वाचा, 13व्या अध्यायामध्ये येतं, तेव्हा लक्षात येईल. म्हणून जेवढं होईल तेवढं साधकाने झाकून राहिलं पाहिजे. परोपकार सांगायचा नाही. न मिरवी अभ्यासिले, आपला अभ्यासही प्रगट करायचा नाही. पाठा सांगावं लागतात, ओव्या म्हणून पाठ करावे लागतात. नाहीतर न मिरवी अभ्यासिले, लौकिकाचा उद्वेग, शास्त्रावरी उबग, ओगेपणी चांगा अतिभर, प्रगट केलं की त्याला धर्मध्वजित्वम असं म्हणतात. आणि तो दंभ आहे. आसुरी संपत्तीतला पहिला मान त्याला दिलेला आहे बरं. त्याच्यामध्ये पुन्हा हिंसा आहे, मिथ्या भाषण आहे, ही सगळी आसुरी संपत्ती आहे. आणि हिंसा अधिक जर कर्म असेल तर ते भगवंताला प्राप्त नाही होऊ शकत. दंभ सगळ्यात जास्त फसवितो. तो पहिला दूर केला पाहिजे. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः माययापहृतज्ञान आसुरं भावमाश्रिताः. हे एवढे जण देवाची शरणागती करत नाही. वाईट कर्म करणारे, अविवेकी, अधम मनुष्य, ज्यांचं ज्ञान मायेनं अपहरण केलेलं आहे असे, आणि आसुरी संपत्तीचा अंगीकार केलेले देवाची शरणागती कधीच करत नाही. तेव्हा आम्हाला काय गरज देवाची, देवापासून आमचं आडलं काय असं ते म्हणतात. हे देव म्हणजे कल्पना आहे, थोतांड आहे, हे म्हणजे भूलथाप आहे, हे म्हणजे भीती घालण्याचा प्रकार असं ते म्हणतात. मिथ्या भाषण करतात. पण त्यालासुद्धा जीवनात कळो येईल अंतकाळी, जेव्हा शेवटी काही चालणार नाही. एक प्रसंग असा येतो बरं जीवनामध्ये, एक प्रसंग असा येतो शेवटचा मृत्यूचा. तेव्हा माणसं म्हणतात देवाशिवाय काही पर्याय नाही. दवाखान्यात गेला, डॉक्टर काय म्हणतात,
आम्ही प्रयत्न करायचे तेवढे करू शकतो, पण शेवटी देवाच्या हातात आहे. आणि तुम्ही देवाला प्रार्थना करा. मी एक विनोद ऐकला होता, विनोद सांगतो. एक रुग्ण असा ऑपरेशन साठी झोपलेला होता, ऑपरेशनसाठी. आणि डॉक्टरांनी हार आणला. त्या रुग्णाने विचारलं, मग हार कशासाठी? ते डॉक्टर म्हणले, हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन जर यशस्वी झालं तर हार मला, नाही तर अगोदर तर असू द्या, सोडून द्या. प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. निंदाने बरं का, विनोद ध्यानात ठेवा. डॉक्टर सुद्धा काय म्हणता, शेवटी देवाच्या हातात आहे. एक प्रसंग येणार आहे जीवनामध्ये, जे मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील. फारच गंभीर विषय केला होता म्हणून विनोद सांगितला होता, बाकी काही नाही. यांचं काय वर्णन करावं या आसुरी भावाचं, त्या थोडासा विषय क्लिष्ट झाल्यामुळे ओघात आलं म्हणून सांगितलं. मग कोण आहे तुमचे शरणागती करणारे? 4 प्रकारचे आहे ना. हे दुष्कृती आहे, पाठीमागचे पापी आहेत. पण काही सुकृती आहे, जे पुण्यकर्म करणारे, त्यांचा भगवान उल्लेख करतात. चतुर्विधाः भजन्ते माम, 4 प्रकारचे लोक माझं भजन करतात. ज्यांना आहा, जे उत्पन्न झालेले आहे म्हणून त्याला जन जायते जनः असं म्हणतात. हे अर्जुन, ते खऱ्या अर्थाने पुण्यवान आहे. सुकृतीनं हा पुण्यकर्म करणारे आहे. कोण आहे बरं ते? मग त्या 4चं लक्षण केलं आहे. पहिला आहे आर्त. आर्त म्हणजे काय? ज्याच्या जीवनामध्ये दुःख पाठीमागं लागलेलं आहे. तस्कर, व्याघ्र, चोर, जो आरती परिगृहीत असा असेल. आर्त म्हणजे कष्ट पाठीमागं आहे, पीडा आहे. आणि पीडेतून भगवंताने आपल्याला मुक्त करावे यासाठी जो देवाची भक्ती करतो आहे. गजेंद्र असेल, द्रौपदी माता असेल, हे आर्त भक्ताची उदाहरण आहे. जे ज्ञासुः परमात्मतत्व भगवत तत्वम ज्ञातुम इच्छती, ज्याला भगवत तत्वाचं ज्ञान व्हावाशी इच्छा, त्याला जिज्ञासू असं म्हणतात. उद्धवजी जिज्ञासू प्रकारामध्ये येतात. अर्थार्थी, ज्याला धन कामना आहे, अर्थ मिळावा. अर्थी शब्द आहे ना, कामनावाचक असतो. जसं की विद्या अर्थी म्हणजे काय? विद्येची कामना असणारा विद्यार्थी. श्रवणार्थी, ज्याला ऐकण्याची इच्छा आहे. परीक्षा देण्याची इच्छा असेल तर परीक्षार्थी. आणि आपला अनुभव आहे भोजनाची इच्छा, भोजनार्थी. तसा अर्थ म्हणजे धन, आणि त्या धनाची ज्याला अपेक्षा म्हणून त्याला म्हणतात अर्थार्थी. अर्थार्थी आहे की नाही? त्या धनात पण प्रकार, एक सामान्य धन आणि दुसरं परमधन. म्हणजे ज्याला परम अर्थ प्राप्त करायचं त्याला म्हणतात परमार्थी, असे त्याचे शब्द आहेत. याच्यामध्ये कोण येतं? सुग्रीव अर्थार्थी भक्त आहे. विभीषण हे अर्थार्थी भक्त आहे. उद्धवजी जनक हे जिज्ञासू भक्त आहे. द्रौपदी माता, गजेंद्र संकटात सापडले की नाही म्हणून त्याला आर्त भक्त असं म्हणतात. ज्ञानी भक्त कोण आहे? सनातन, हे सनकादिक भक्त किंवा भक्त प्रल्हादजी, हे सगळे नारदजी, हे ज्ञानी भक्त आहे. शुकाचार्य ज्ञानी भक्त आहे. आणि अर्जुना तू कसा आहे? भरतर्षभ, तू सुद्धा ज्ञानीच भक्त आहे. पुढे येते बघा, अर्जुना गातो भक्त, तोच योगी तोच मुक्त, तो वल्लभामी कांता सापडी. पुढं म्हटलं अर्जुना, म्हणून गा पंडुसुता, तुची प्रिया आणि तुची श्रोता, वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली. तूच माझा भक्त आहे. भक्तोसी मे सखा चेती, रहस्यम हे तदुत्तमम असं म्हटले 4थ्या अध्यायामध्ये. ज्ञानी भक्त म्हणजे काय? जो परमात्म स्वरूपाला एकरूप झालेला आहे. ज्याने भगवत तत्वाचं यथार्थ ज्ञान करून, ज्याला आपल्यामधील परमात्म्यामध्ये किंचितसाही भेद अनुभवाला येत नाही, त्याला ज्ञानी भक्त असं म्हणतात. यातला एक बारकाव आहे. आर्त आणि जिज्ञासू अर्थार्थी 3 भक्त आले की नाही, तर त्याच्यामध्ये जिज्ञासू भक्त मध्ये ठेवलेला आहे. हा जिज्ञासू भक्त कधी आर्त पण होऊ शकतो आणि कधी कधी अर्थार्थी पण होऊ शकतो. अर्थार्थी कधी होईल? जर त्याला भगवत तत्व जाणण्याची कामना झाली तर म्हणावं लागेल की जिज्ञासू हा श्रवण अर्थाचा अर्थार्थी आहे, असं तो होऊ शकतो. आणि कधी कधी त्याला तळमळ पण लागू शकते, का बरं देवाचं मला ज्ञान होत नाही, तर तेव्हा तो आर्त पण होऊ शकतो. आता इथे जो अर्थ केला की नाही, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानीच भरतर्षभ, हे 4 जण माझी भक्ती करतात. नाथ महाराजांनी या सगळ्या शब्दाचा अर्थ आणखीन अपूर्व केलेला आहे. आणखीन अपूर्व.
संकटग्रस्त आहे तो आर्त नाही. मग ज्याला परमात्मा कधी भेटेल अशी पीडा निर्माण झाली त्याला म्हणतात आर्तभक्त. असं त्यांनी अर्थ केलेला आहे. ज्याला या जीवनामध्ये फक्त परमात्मा नावाचाच अर्थ मिळवायचा आहे त्याला म्हणतात अर्थार्थी भक्त. जे कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. मग हा आर्तही भक्त पुन्हा अपूर्व आहे किंवा त्याची अलौकिकता पुढे सांगितली, पण ते चिंतन भागवतामध्ये आलेलं आहे. याचे हे पण अर्थ होतात आणि प्रसंगामध्ये हाही अर्थ आहे. आर्तः जिज्ञासुः अर्थारती, ज्ञानीच भरतर्षभ. हे 4 जण माझी भक्ती करतात आणि हे असे भक्त मात्र फार कमी आहे. बाकीच्यांची भरती फार मोठी आहे. ती भरती सांगतात परमात्मा पुढे. जे बहुता एक अवांतर, अहंकाराचा भूत संचार, झाला म्हणून विसर आत्मबोधाचा. रूपक अलंकार आहे बरं. आता ज्ञानेश्वरीमध्ये रूपक अलंकार फार जास्त आहे, फार. आणि ते रूपक अलंकार कळाले ना तर मग ज्ञानेश्वरी फार सोपी आहे. ते थोडेसे कळून घेतले पाहिजे. रूपक अलंकारामध्ये उदाहरण घेतलं जातं त्याला उपमान म्हणतात, आणि ज्याच्यासाठी सांगितलं त्याला उपमेय असं म्हणतात. उपमान आणि उपमेयाचं अत्यंत सादृश्य अनेक अंगाने प्रतिपादन केलं जातं तेव्हा त्याला रूपक अलंकार म्हणतात, जो की आपण आत्ता पाहिला. माया उपमेय आहे आणि नदी हे उपमान आहे. मग सामान्य नदीमध्ये काय काय घडतं तर सगळ्या प्रकारच्या बाजू प्रतिपादन करणं, आणि त्याच गोष्टी उपमेय असणाऱ्या मायेच्या ठिकाणी प्रतिपादन करून सांगणं, म्हणून त्याला परंपरित रूपक अलंकार म्हणतात. किंवा पुढे 16व्या अध्यायामध्ये येतोय, मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जने विकासू वंदू आता. तिथं चित सूर्या असं म्हटलं आहे की नाही. मग निवृत्तीनाथ महाराज उपमेय आहे आणि सूर्य हे उपमान आहे, आणि यांच्यामध्ये जेव्हा सादृश्य प्रतिपादन केलं जातं तेव्हा त्याला रूपक अलंकार म्हणतात. सूर्य उगवल्यानंतर निसर्गामध्ये काय काय घटना होतात त्यांचा उल्लेख करणं, आणि श्री गुरु जीवनामध्ये आल्यानंतर साधकी जीवनामध्ये काय काय परिवर्तन होतं यांची समानता दाखवणं, म्हणून त्याला रूपक अलंकार म्हणतात. आता इथं रूपक अलंकाराचं आहे. व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये भूतसंचार होतो. भूतसंचार हे भूत आहे बरं, आणि ते कोणाच्या तरी राशीला येतात. त्याच्यामध्ये आपले ते राशी वगैरे असतात ना, ग्रह राशी, हे ज्योतिषशास्त्र आहे आणि वेदामध्ये आलं आहे. वेदाचं षडांग जे आहे की नाही, 6 प्रकारचे अंग, त्यामध्ये ज्योतिष नावाचं एक अंग आलेलं आहे. ज्योतिषामध्ये जर गणित नाही चुकलं तर तंतोतंत येतं बरं. तंतोतंत येतं. कर्मकांड ते जाणे, मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय. ज्ञानोबारांची ओवी आहे, त्याला ज्योतिषविद्या म्हणतात. आणि ते गणित जर अचूक आलं तर आपण जे ऐकलं, चांगदेव महाराजांनी प्रश्न लग्न नावाचं ज्योतिष मांडलं आणि त्याचं उत्तर बरोबर आलं. ते बरोबर आहे म्हणे. पैठणला रेडा बोलवला ही वार्ता ऐकली कानाने, पाहिली नव्हती पण ऐकली. ते गणित बरोबर आलं तर आपण जे ऐकलेलं असतं ते खरं होत असतं, किंवा आपण ऐकलं त्याच्यामध्ये संशय राहत नसतो. म्हणून पैठणला पत्र पाठवलं, नंतर पाठवलं. पहिल्यांदा ज्योतिषशास्त्र मांडून पाहिलं होतं चांगदेव महाराजांनी. त्यांचं सगळं शास्त्र तयार होतं. म्हणून ते 14 विद्यान 64 कलेमध्ये ज्योतिषशास्त्रसुद्धा आहे. ते अचूक आलं तर बरोबर येतं. कशा करता हे उदाहरण सांगितलं, ते भूतसंचाराचं रूपक केलं आहे. ते कोणाच्या तरी राशीमध्ये असं त्याच्या पण गण असतो की नाही. आता हे आपल्याला जास्त माहिती नाही. ते जेव्हा गुण जुळवावे लागतात की नाही, केव्हा ते लग्नाच्या प्रसंगाला ते गुण जुळावे लागतात. तर 36 कमीत कमी 18च्या पुढे यावे लागतात. त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये गण असतो. कोणाचा मनुष्यगण, कोणाचा देवगण, तर कोणाचा राक्षसगण. त्याच्यातला बारकावी मला जास्त माहिती नाही. ते 12 घरं असतात, कोणत्या ग्रहाचं कोणतं घर ते मांडणी करावी लागते. ते सगळं पाहून जुळवावं लागतं ते. तर जसं मग कधी कधी काहींच्या राशीला धोका असतो, काही लोकांच्या ज्याचं आचरण चुकीचं आहे की नाही. हे भूतसुद्धा खूप हुशार असतात. ते शुद्ध माणसाच्या मागं लागत नाही, कारण त्याला स्पर्श केला की त्याच्या अंगाचा दाह होतो. म्हणून ते योग्य जागा पाहत असतात. ज्याचं आचरण चांगलं नाही, ज्याचा आहार चांगला नाही, ज्याच्या जीवनामध्ये मंत्र चांगला नाही, कसाही राहतो, मग भूतबरोबर तिथं जागा शोधतात आणि तिथं ते राहत असतात. पण त्यांची संख्या जरी सध्याला कमी असेल पण ते आहे, नाही म्हणाच कारण नाही. 84 लाखामध्ये त्यांचा प्रकार आहे.
जे आत्महत्या वगैरे करतात ते फिरत राहतात बरं जीव. म्हणून कधी मनुष्याने आत्महत्या करू नये. यावत बुद्धी बलोदयम भागवतामध्ये प्रमाण आहे दशमस्कंदामध्ये. वसुदेवाने विचार केला, जोपर्यंत आपली बुद्धी आणि बल समर्थ आहे ना तोपर्यंत मृत्यू टाळला पाहिजे. आणि म्हणून वसुदेवाने टाळला मृत्यू. अरे म्हणे कंसा, तुझ्या पराक्रमाला शोभत नाही, तो राजा आहे, तुझं यश सगळीकडे पसरलेलं आहे. अबला स्त्रीला मारणं चांगलं नाही. एकतर ती स्त्री आहे, त्यात पुन्हा आपली भगिनी आहे, आणि पुन्हा लग्नाचा शुभविवाह आहे, शुभकार्य, अशा प्रसंगाला मारू नये. तो कंस मला प्रवचन नको सांगू. याच्या उदरामध्ये येणारा मुलगा काळ आहे. आणि मग वसुदेवाने विचार केला, हा आसुरी आहे, हा साम दाम दंड भेद सांगून बघितला, पण हा ऐकत नाही. मग सांगितलं, धोका कोणापासून आहे? देवकीपासून नाही. मग धोका आहे 8व्या पुत्रापासून. वचन देतो तुला, जो मुलगा होईल तो मी तुला आणून देईन. मग तर कळेल. वसुदेवाने विचार केला, विधात्याची गती कळत नाही. कमीत कमी 8 पुत्रापर्यंत देवकी मातेचं मरण टळेल की नाही? देवकी आपली अर्धांगिनी आहे, तोपर्यंत मृत्यू टाळला पाहिजे. यावत बुद्धी बलोदयम म्हणजे अपूर्ण राहतात. आत्महत्या कधीच करू नये मनुष्याने, काही का होईना. मनुष्याला भीती वाटते, मला समाज काय म्हणेल, काय म्हणस ते म्हणू द्या, समाजाचं काय घेऊन बसले. समाज कोणालाही काही म्हणू शकतो, पण आत्महत्या करू नये. आणि ते अपूर्ण राहिलेले माणसं मग फिरत असतात. तुळशीदासांच्या चरित्रामध्ये त्यांना भूत प्रसन्न झालेलं आहे. त्या त्यांनी विनंती केली म्हणे, मला प्रभू रामाचं दर्शन. त्याने अहो हे शब्द नका उच्चारू म्हणे, हे राम नाव. ते असं पण नाही मला की राम नाम म्हणू नका म्हणून, कारण ते मुखातून येत नव्हतं. तुम्ही ते शब्द नका म्हणू बरे, माझ्या अंगाचा दाव होतो. अरे म्हणे मला दर्शन झालं पाहिजे म्हणे, एवढी माझी योग्यता नाही. जर प्रभू श्रीरामाचं मला दर्शन झालं असतं तर मी भूत कशाला झालो असतो म्हणे, माझी एवढी योग्यता नाही. पण प्रभूचं दर्शन तुम्हाला करून देईल असे हनुमंतराय आहे. मी तुम्हाला हनुमंताचा पत्ता सांगू शकतो. म्हणे कुठं राहतात? दररोज तुमच्या कथेला येतात म्हणे. मला कसं काय माहिती नाही, ते ओळखूच येऊ देत नाही. तुमच्या रामचरितमानस कथेला जे सगळ्यात पहिल्यांदा येतात आणि सगळ्यात शेवटी निघून जातात ते हनुमंतराय आहे. मग ते गोस्वामी तुळशीदास महाराजांनी ते पाहिलं. सगळ्यात पहिले आली एकदम वयोवृद्ध व्यक्ती, मळकेच कपडे अंगावर, चेहरा धुळीने माखलेला आहे, पाहावंसं वाटत नाही. सर्वात पहिले आले, कथा चांगली ऐकली एकाग्रपूर्वक, मोबाईल चालत नव्हता त्यांचा, एकाग्रपूर्वक कथा ऐकली. आणि मग सगळी कथा झाल्यानंतर सरते शेवटी निघून चालले. मग ते गोस्वामी तुळशीदास महाराजांनी पाठलाग केला, दर्शन घेतलं त्यांचं. म्हणे का हो हनुमंतराय? त्याने हनुमंतराय कोण? हनुमंतराय म्हणजे तुम्हीच आहात. मला निश्चित माहिती आहे, जिथं जिथं रामकथा होते तिथं हनुमंतराय राहतात हे मला माहिती आहे, पण या वेशात राहत असतील हे मला माहिती नाही. म्हणून रामायण करणाऱ्या लोकांनी रामायणच सांगावं. हनुमंतराय आलेले असतात तिथं, नाहीतर हनुमंतराय नाराज जर झाले तर अवघड होईल पुन्हा, बाकी काही सांगू नये. तसं कुठंही प्रवचन असो, कीर्तन असो, भागवत कथा असो, जे सांगायचं ते परंपरेने सांगितलं पाहिजे. नाहीतर तेथे असे देव उभा, देव कीर्तन ऐकायला आलेला असतो आणि आपण दुसऱ्याच कान्या भरडतो, असा शब्द काही लोकांचा आहे. सांगू नये असं काही दुसरं काही. रामायणामध्ये हनुमंतराय आलेले असतात की नाही. मग हनुमंतरायाने सांगितलं, ठीक आहे मी तुम्हाला दर्शन करून देतो. विस्तार मला नव्हता करायचा, पण हनुमंतरायाचा पत्ता सांगणारे कोण होते? भूतच होतं की नाही. म्हणजे मी काही अंधश्रद्धा नाही सांगत तुमच्यावर बरं, पण हा एक प्रकारचा जीवाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये. आणि भागवतामध्ये आले भूतचारण असं म्हटलं आहे. हे 14 जे भुवन आहे की नाही त्याच्यामध्ये राहणारे आहे. आता हल्लीच्या लोकांना पटणार नाही, ते म्हणतात नाही ना आम्ही बुद्धिवादी आहे. हल्लीच्या काळात भूत कुठं दिसतात, पण मात्र ते कधी म्हणून तर कधी त्र्यंबकेश्वरला ती गर्दी काय होते, ते नारायण नागबळी वगैरे त्रिपिंडे वगैरे करतात की नाही. जेव्हा कोणतेच उपाय चालत नाही ना, मग तेव्हा ते इकडं मागं लागतात किंवा हे कसं काय होतं आहे, आम्ही तर लय प्रयत्न करतो, यश येत नाही. मग सांगावं लागतं तुमच्या पितरांचं तुमच्यावर काहीतरी ऋण आहे, कर्ज आहे. तेव्हा बरेचसे लोक इकडं मागं लागतात. जाऊ दे, तो विषय नाही आपला, पण रूपक केलेला आहे. भूताचा संचार झाला ना एखाद्याच्या अंगामध्ये तर त्याला काय काय होतं पहिलं हे ऐका, म्हणजे मग ओव्या कळेल. भूताचा संचार झाला की पहिल्यांदा त्याला मी कोण आहे हे कळत नाही. त्यानंतर त्याला आपल्या अंगावरचं वस्त्र आहे की नाही याची आठवण राहत नाही. मग तो व्यक्ती जे योग्य आहे ते करत नाही, चुकीचंच कर्म करतो आणि बडबडही फार करतो. हे जसं एखाद्या भूताने प्रवेश केला तर होतं, तसं इथे सुद्धा एका प्रकारच्या भूताचा संचार आहे. गुरुवारी मारुती बाबा एक सांगत असं उदाहरण, एक ब्राह्मण होता,
प्रातर्विधीला गेला, थोडा उशीर लागला त्याला. मग आल्यानंतर कानात जाणवं होतं की नाही, मातीने हात स्वच्छ धुतले पाहिजे, सोळ भरली पाहिजे, हातपाय धुवावे, स्नान करून संध्या करावी, गायत्री मंत्राचा जप करावा. ते दिलं सोडून आणि त्याने चटई अंथरली, बसला वज्रासनामध्ये. दुसरेच मंत्र लागला म्हणायला. लोक म्हणू लागले हा चांगला ब्राह्मण होता, गायत्री मंत्र दिले सोडून दुसराच लागला बरणाला काहीतरी. आता ते आपल्याला म्हणता येत नाही ना, ते म्हणायला सुरुवात केली त्याने. लोक म्हणे हा कुठं गेला होता, बहुतेक हा तिकडं गेला होता. आणि मग कोणतं तरी भूत लागलं. भूत हे अशुद्ध अवस्थेमध्येच लागत असतं बरं. भूत जेव्हा अन्न खातात की नाही तेव्हा ते अशुद्धच अन्न खातात. म्हणजे कसं, आपण जेवत आहोत, जेवता जेवता भरल्या ताटावरून आपल्याला मोबाईल आला, येतोच असतो आपल्याला नेमका असा, चार्जिंगला लावलेला असतो, आणि त्या प्रसंगामध्ये मोबाईल उचलायला आपण गेलो तर आता जे उष्ट ताट आहे की नाही ते अपवित्र आहे, आणि ते अपवित्र अन्न खाण्याचा अधिकार भूतांना आहे. म्हणून भरल्या ताटावरून कधी उठू नये. आपली आई सांगते वा, काही हो, भरल्या ताटाला बाजूला सारायचं नसतं. पण आपल्याला मात्र मोह असतो आणि आपण नेमकं कधी कधी मोबाईल उचलायला जातो. मग जाऊ नये काय फायदा आहे, गेल्यावर कळतं कंपनीचा फोन होता, बॅलन्स टाका होतं की नाही असं. आता मोबाईल उचलायला गेला, फायदा काय झाला, एखादी तारीख असते बा ठीक आहे, समजा बघा कीर्तनाची सेवा आली तर जाऊ दे परत जेवण, गेल्यानंतर कळतं की काय नाही, बॅलन्स संपलाय, एक्सपायरी डेट जवळ आली, लवकरात लवकर रिचार्ज करा, एवढंच असतं की नाही. म्हणजे फोन उचलण्याचे घाई. आता परत त्या ताटावर जेवू नये, कारण ते उष्ट अन्न अपवित्र आहे, आणि अपवित्र अन्न खाण्याचा अधिकार भूतांना आहे. नाहीतर भूतांनी जर ठरवलं असतं ना तर जगातल्या सगळ्या हलवाईच्या दुकानं आहे का नाही त्या खाली केल्या असतं त्यांनी. पण त्यांना ते पवित्र नाही खाता येत, ते अपवित्र खातात, म्हणून उष्ट अन्न. म्हणून असा एक नियम पण आहे थोडासा, की आपल्या ताटामध्ये थोडेफार कण उष्टे पण राहिले पाहिजे. थोडेफार बरं, फार जास्त नाही हां, मी थोडेफार म्हणलो आहे, फार नाही म्हटलं, थोडेफार. कारण जे थोडंफार उष्ट राहतं ते सुद्धा इतर ठिकाणी न टाकता अशा मोकळ्या जागे टाकलं तर त्याला कधी मुंग्या खाऊ शकतात, कावळे खाऊ शकतात. कारण ते पशु पक्षी किंवा काही अदृश्य आत्मे जे अतृप्त असतात त्यांनासुद्धा खाण्याचा तो अधिकार आहे. म्हणून आपल्याकडे बघा पंचमहायज्ञ करत असताना आपल्याकडे काही घास नदीमध्ये टाकतात. एखादा घास गाईला असतो, ते एखादा घास आपण घरावर ठेवतो की बरं दुपारी कावळ्याने तो खावा. कधी कधी आपण घरामध्ये साखर, घराच्या बाजूला साखर म्हणा किंवा गव्हाचं पीठ म्हणा, हे आपण मुंग्यांना चारतो की नाही. हे पंचमहायज्ञ केले पाहिजे गृहस्थाने. गृहस्थ जीवनाकडून 5 प्रकारे हिंसा घडतात, तर त्यामध्ये एक भूतयज्ञ सांगितलेला आहे. तर जे काही भूतं वगैरे असतात अनिष्ट गतीला गेलेले, तर त्यांच्यासाठी आपण काही अन्न बाजूला ठेवलं पाहिजे. जे उष्ट आहे की नाही ते अगदी गटारीमध्ये टाकण्यापेक्षा एखाद्या उघड्या जमिनीवर टाकलं पाहिजे, की ज्यामुळे काही अतृप्त असणारे आत्मेसुद्धा त्यामधून तृप्त होतील. कधी आपण जेवायला बसलो आणि अचानक जर दिवा मालवला गेला, अंधार पडला, तर गायत्री मंत्राचा उच्चार करावा, ताटाला हात लावावा किंवा रामकृष्ण हरी भजन करावं. जोपर्यंत दिवा लागत नाही जेवण करू नये, कारण अंधारातलं जेवणसुद्धा भूतांना आमंत्रण देणार असतं. आणि शास्त्रामध्ये आलेले सगळे आपण आस्तिक आहोत ना, मग आपण आपल्या वेदशास्त्रावर विश्वास ठेवायला पाहिजे. पळे भूत बाधा ज्ञानोबाऱ्या म्हणतात, इथं शब्द आलेला आहे. आणि जे ज्ञानोबाऱ्यांना दिसतं ते आपल्याला कधीच दिसणार नाही, म्हणून त्यांच्या वचनावर आपला विश्वास पाहिजे. मग ते भूताचा प्रवेश झाला की नाही, म्हणजे भूतानी मग आता लोकांनी विचार केला हे कुठं गेले होते, दुसरीकडे गेले होते. मग आता ते भूत काढावं लागेल की नाही. मग मांत्रिकाला बोलवलं आणि त्याने मंत्राचा उच्चार करून ते भूत बाजूला काढलं. आता त्या ब्राह्मणाला परत ब्राह्मण करायचं का? नाही, कारण तो मूळचाच ब्राह्मण आहे. तसं जीवाच्या अंगात झाला आहे भूतसंचार अहंकाराचा, आणि त्याच्यामुळे झाली अधोगती. मग अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाने हे भूत बाजूला केलं की जीवाला ब्रह्म करायची गरजच नाही, तो मूळचाच परब्रह्म आहे. म्हणून हे सुद्धा भूतशास्त्र आहे बरं, आणि हे सुद्धा पाळलं पाहिजे, हे जीवनात आवश्यक आहे. नाहीतर आपल्या जीवनामध्ये बरेचदा पावित्र्य अपावित्र्य राहतं, आणि मग कधी कधी काही घटना प्रवेश करतात. ते नलराजा लघुशंकेला गेला होता. लघुशंकेला गेल्यानंतर फक्त हातपाय धुता पायाची थोडीशी जागा कोरडी राहिली, जे पूर्ण स्वच्छ नव्हते केले. तेवढ्या जागेतून कलीने प्रवेश केला, तेवढ्या जागेतून
नाहीतर कलीला प्रवेश करताच येत नव्हता. म्हणून ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे. आपण लघुशंकेला गेलो किंवा शौचविधीला गेलो तर चांगल्या प्रकारे मातीने साबणीने हातपाय धुतले पाहिजे, चूळ भरली पाहिजे, पाय धुतले पाहिजे. भोजन करत असताना सुद्धा हातपाय धुवूनच जेवायला बसलं पाहिजे. आणि ग्रंथ वाचन करताना सुद्धा हातपाय धुवून स्वच्छ अंतकरणानेच आपण ग्रंथाला स्पर्श केला पाहिजे. हे पावित्र्य फार गोष्टी आहे. परमार्थाची गोष्टी नंतर आहे, पहिले स्वच्छता महत्त्वाची. पावित्र्य पाळलं तर जीवन सुरक्षा कवचाने संपन्न राहतं. नाहीतर मग आपण साधना करतो छिद्र बाजूला राहतात, साधना जाते होऊन त्याच्यामधून, हे कळत नाही. म्हणून पावित्र्य जीवन जगलं की भूत प्रवेश नाही करत. नाहीतर मग भूत कसे पण प्रवेश करू शकतात. तर ते कसा प्रवेश करतात तर तो प्रवेश आज नाही, तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.